आयुष्यमान योजनेच्या लाभार्थी नोंदणीत सोलापूर जिल्हा राज्यात पहिला आला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात मागील महिनाभरात आयुष्यमान योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली। या उपक्रमात महिनाभरात जिल्ह्यातील 1,52,000 लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी पोर्टलवर करण्यात आली। या उपक्रमात सोलापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेचं कौतुक होत आहे। आयुष्यमान भारत योजनेतून केशरी आणि पिवळे रेशन कार्ड धारकांना प्रति कुटुंबासाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळते। या योजनेतून सुमारे 1300 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचाराची सुविधा लाभार्थ्यांना उपलब्ध होते। या योजनेत सोलापूर जिल्ह्यातील 85 हॉस्पिटल सहभागी असून यात आणखीन 50 हॉस्पिटलची भर पडणार आहे। या सर्व हॉस्पिटलमधून 5 लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं। या सर्व हॉस्पिटलमधून पात्र लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं। सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 40 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देता येणं शक्य आहे। मात्र रेशन धान्य न घेणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची नोंदणी आयुष्यमान भारत पोर्टलवर उपलब्ध नाही। त्यामुळे अशा लाभार्थ्यांची नोंदणी प्राधान्यानं पोर्टलवर करण्यासाठी प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात आला। यात महिनाभरात 8,560 लाभार्थ्यांना योजनेचा लाभही मिळाला आहे। उर्वरित लाभार्थ्यांच्या नोंदणीलाही लवकरच शासनाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। रेशन व्यवस्थेवर आधारशी लिंक असलेले सोलापूर जिल्ह्यात सध्या 17 लाख लाभार्थी आहेत। यापैकी आतापर्यंत एकूण 12 लाख लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं आहे। आता सध्या 5 लाख लाभार्थ्यांना प्राधान्यानं योजनेत समाविष्ट करण्याचं उद्दिष्ट समोर असल्याचंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं।